मोहिनी काय नाटक लावलं त्या घरात हे? हा, जिकडे तिकडे पाहिलं त्याच्या तोंडात मोहिनी, ज्याच्या तोंडात मोहिनी. मोहिनीने साड्या चोरल्या, हे झालं ते झालं. कायसाठी चोरल्या त्या साड्या त्या परीच्या? असं आहे राजेशजी, मला वाटलंच तरी का कोणाला वाटो नाही वाटो, पण तुम्हाला तर जरूर वाटते का मॅच केलं हे काम म्हणून. वाटते म्हणजे मला माहितच आहे तूच करतो म्हणून हे काम. आणि साड्या होत्या नाही का आपल्या घरात? खोटं बोलून राहिली तू आता. होत्या नाही? तरी मी तुला विचारलं त्या दिवशी का ह्या साड्या कुठून आल्या म्हटलं. नवीनच दिसते तर काय म्हणे तू विकत घेतल्या, इकून घेतल्या, तिकून घेतल्या. मला काही काही बहाणे सांगून राहिली होती. त्या जर विकत घेतल्या असत्या तिथेही आता सांगितलं असतं का मी विकत घेतल्या म्हणून. हा, इथं सापडल्या तिथं सापडल्या असं कोण सांगून राहिली मग? खरं कोण नाही सांगत मग? हा, काहीचे काही बहाणे करत राहतं, फालतूचे धंदे करत राहतं. काय गरज आहे तुला साड्या चोराची? घरातल्या घरात चोरी करतं, स्वतःच्या तर नावाची करतच करतं, बदनामी माया नावाची करतं. राजेशजी, मी कायले चोरू साड्या, मी चोरल्याच नाही. काय मोहिनी, असे धंदे जर करत असशील तू तर मी तुला माझ्यासोबत ठेवणारच नाही. तुझ्या माहेरी नेऊन घालून देईन म्हटलं तू आईच्या घरी. मग बसतो तिथं, काय करतं काय नाही तर माहीतच पडते. हो राजेशजी, धमकी नका देत जो मला कोणाही गोष्टीची, सांगून देतो मी तुम्हाला. मला धमकी पसंत नाही आहे म्हटलं. हा, जे मी काम केलं नाही त्या कामासाठी मला बोलत राहता तुम्ही. हात खाली करतो, नाही तर हात मोडूनच टाकन कधी. हा, फालतूचा हात दाखवून राहिली मले. मी काय तुला येणे करणार आहे? जास्त लाडाक पण नाही आहे माझ्याजवळ. सांगून देतो तुला आताच. चोर तर चोर न वरून शिरजोर बनतं काय? हा, मग काय म्हणतं नुसतं नाही केलं नाही केलं करतं. अरे केलं तर हो म्हण, तू यात एवढं हे ठेव. नाही तर मग करू नको हे धंदे. काही गरज नाही आहे तुला चोरी करायची. सारा देतो म्हटलं मी आणून. कोणती कमी आहे तुझ्याजवळ साडीची? राजेशजी, कमी म्हणता तुम्ही, काय जास्त आहे माझ्याजवळ? काय आणून देता तुम्ही? हा, धड मला खर्चाले 500 रुपये देत नाही म्हटलं महिन्याचे. माझ्याजवळ काहीच नसते. हा, मग काय करेन मी? देत जा मला पैसे, मी काहीच करत नाही म्हटलं. कोणाचंच काही घेत नाही, कायलेच हात लावत नाही मग मी. मला हे समजत नाही मोहिनी, घरात सगळं बरोबर असल्यावर खाणं पिणं कपडे लत्ते सगळं बरोबर आहे. मग तुला पैसे पाहिजे तर पाहिजे कायले? हा, म्हणजे घरात खा प्यायला असलं म्हणजे झालं, पैसे थोडे पाहिजे की आपल्याला जवळ. अरे पण कायले पाहिजे हे तर सांग मला तू. डबल होते का तुझ्याजवळ पैसे? डबल होत असन तर सांग. पुरा पगार तुझ्याजवळ आणून दे तुम्ही. मला नाही पाहिजे तुमचा पगार, नाही बिगार तुम्ही तुमच्याच जवळ 1000 रुपयेच नाही देत तुम्ही, तर पगार देता माझ्याजवळ आणून. काही बोलत राहता. देतो ना, डबल होत असन तर काऊन नाही देत? या महिन्याचा पगार तुझ्याच जोड आणून देतो. माझ्याजवळ नोट डबल फबल, माझ्याजवळ काही जादू आहे काय डबल होईल? माझ्याजवळ काय म्हणते, ठेवायला पैसे पाहिजे मला. देत जा मला महिन्याचे 5000 रुपये देत जा. मी सांगतो तुम्हाला, नेहमीच बोलतो बरं, पण देत नाही तुम्ही मला. अहो राजेशजी, ऐका माझी गोष्ट, आपल्याच भविष्यासाठी म्हणतो मी. माझ्याजवळ जर थोडे थोडे पैसे दिले तुम्ही तर मी जमा करतो, थोडं थोडं सोनं करून घेतो. आपल्याच कामी येते सोनं. किती महाग झालं माहिती आहे तुम्हाला आता? आपल्याच लेकरासाठी कामी येते. मग तुम्हाला काही समजतच नाही बा. हा, ऐकून असतं राहिलो, ऐकत नाही तर काय, तर कान उघडेच आहे ना मग. कानही उघड्या आणि डोळे उघडे आहे. तुलेच पाहून राहिलो आणि ऐकूनही राहिलो. असे आहे पटल्यावानाचे. आपण बोलावं काही तर तुम्ही भलतच काही बोलत राहता. काय बोलू तर मग आता याच्यावर? तूच सांग मला काय बोलू. काय बोलायसाठी ठेवलं काय त्या? हा, माझ्याजवळ द्या म्हणतो. तू सांग मला, मी काय माझ्या पैशाचा काय जुवा केलतो काय मग? जमानी करत तर तुलेच काय द्या काय फक्त भविष्याची मला नाही काय? करा बाबा तुमच्या मनानं, मला काही नाही करायला लागत. मला फक्त पैसे देत जा तुम्ही. 5000 रुपये देत जा मला महिन्याचे. एखाद्या डाव जर मला एखादी साडी घ्यायची असली तर मग कुठून आणू मी पैसे? लोकांना मागू काय? मागणं लोक देते तुला आणून. लोक कायले देणं मला राजेशजी? हा, तुम्ही आहे एवढे मोठे धडधाकट, लोकांना मागू काय? मी भीक मागायला जाऊ काय आता नवरा असल्यावर? ते पगारी बिनपगारी आहे का तुम्ही? बरं मला एक गोष्ट सांग मोहिनी, आता हे तर सोड, हे घरात तर झालंच, हे तर चालूच राहते. हे काही नवीन नाही आहे माझ्यासाठी. ऐकतोच मी. बेइज्जती सहन करून घेतो, मी करतो तूही करतो. तुला तर काही शरम नाही आहे त्या गोष्टीची? मला येते. अहो राजेशजी, तुम्हाला शरम येते काय? मला लय शरम येते म्हटलं या गोष्टीची. तुला खरोखर शरम आली असती ना तर ते असे कामं केलेच नसते म्हटलं. हे आम्हाला शरम येते, करतो काय आम्ही काही? अन का हो बैताड, त्या गण्याच्या सोयरीची जायची काय गरज होती तुले? हा, तूच होती काय मोठी? तुलाच होती काय गरज सारी जायची? सारे सोडली, त्याची बहीण नाही गेली, त्याचा जवळ नाही गेला, कोणीच नाही गेलं. तुलाच गरज होती जायची साऱ्यात पहिले. काय बोलता हो राजेशजी तुम्ही? त्या काकू आल्या तर मला म्हणाले, तू चाल म्हणे मोहिनी, तुला बोलता येते म्हणे बरोबर. मग बाहेरच्या लोकांना तरी समजते का मोहिनीला बरोबर बोलता येते म्हणून? पण तुम्हाला नाही समजत म्हटलं. मोहिनीची किंमत तुम्हालाच नाही आहे, बाहेरच्या सगळ्या लोकांना आहे म्हटलं. बरोबर आहे ना, त्या बाहेरच्या लोकांना हे थोडी माहिती आहे का मोहिनीच्या अंगात गुण कोणते आहे म्हणून, डंगरे कोणते भरले आहे म्हणून? हे थोडी माहिती आहे काही. फक्त बोलते हेच माहिती आहे त्याला. अहो राजेशजी, मी बोलली म्हटलं तिथं कोणीच बोललं नाही माझ्यासमोर. हा, मलाच म्हणे मोहिनी तू बोल, मोहिनी तू बोल. तू बोल नाही म्हणे तुले. तू फस मोहिनी असे म्हणे तुले. म्हणजे फस कायली म्हणून मला? तुला माहित आहे गण्या किती दारू पेत? हा, दारू काय सुटली काय त्याची? तुला काय वाटते? अरे येत आहे किती डाव दिसते मला तो दारू पेते म्हणून. फक्त पहिल्यापेक्षा त्याची कमी झाली म्हणून एवढं जाणवत नाही. आणि उद्या जास्त झालं ना, उद्या काही कमी जास्त झालं ना तर सगळ्यात पहिले तुलाच म्हणाले येते म्हटलं ते. हा, तेव्हा तयार राहायचो भांड्यासाठी. माहीत पडते घरातल्या लोकांसोबत भांडणं होते तुझ्या कोण बाहेर किती भांडतं तर तेही माहीत पडते. तुला असं वाटतं फक्त मी लयच हुशार आहे म्हणून, पण तुला कवडीची अक्कल नाही म्हटलं मोहिनी. हा, जेव्हा तुला फसवण कधी तेव्हा समजन तुले. म्या केली. हा, म्या सोयरीक जोडली. कायची सोयरीक जोडली तू? बोलायचा सवाद नाही तुला घरात. कुकडच्या कुकडे बोलतं आणि त्या सोयरीक जोडली तिथं जाऊन. हं? आता माहीत पडते समोर काय होते तर. मग मी तर म्हणतो का ते नाही म्हटलं पाहिजे का मोहिनीनं जोडली म्हणून. तुम्हाला काय वाटतेच हो माझं वाईट झालं पाहिजे म्हणून? कधी स्वतः माझं चांगलं झालं पाहिजे म्हणून तुम्ही? मी चांगलं सोचतो म्हटलं मोहिनी, मी वाईट सोचतच नाही.
पण माहिती आहे का तुझ्या अंगातले ढंगरे पाहून कोणी मला कधी कधी विचार येते तुझ्या. जाऊ द्या, झोपा तिकडे जाऊन. माझं डोकं दुखून राहिलं इथं तुमच्यासोबत बडबड बडबड करू करू. आहे तुला डोकं दुखासाठी? हा, दुखासाठी डोक्याची तर गरज असते ना. पण तुझ्याजवळ तर डोकंच नाही आहे. तर काय दुखते काय माहित तुझं? डोकं दुखते करत राहतं कधी. माझ्या नवरा तर बस हर वेळेस मला बोलायचा एक चान्सही सोडत नाही म्हटलं. बस बोलतच राहते. असं नाही म्हणजे बाहेर निपटलं बा आता. आता बोलायची काय गरज आहे? काय गरज आहे ती गोष्ट काढायची अजून? आता कुठं चालली? झोपत गिपत नाही का? झोपणं आता. हा, जेव्हा पाहिलं तेव्हा हिंडतच राहतं. हा, झोपाचा टाइम आहे का नाही आता ह्या? हा, झोपून राह करता. तुम्हाला ड्युटीवर जा लागते ना, जा ना तुम्ही. काहून मला ड्युटीवर पाठवतो तू कुठं जाता आता? गाव फिरायला जातं का तिकडे? हा, राहिलंस काय तुझ्या फिरायचं म्हणून? कुठं जायचंय तुला आता? बस ना घरात तिथं चुपचाप. मी गाव फिरायला जाऊ नाही तर कुठे जाऊ? मला काही काम नाही आहे काय? तुम्हालाच काम आहे, फक्त तुम्हीच कामी आहे का पूर्ण गावात? अरे पण चालली कुठं येतं सांग? अहो राजेशजी, आज गण्या बापूजीच्या इथं पोरीवाली येऊन राहिले. तर काकून बोलावलं आहे मला. येजो म्हणे मोहिनी, ते येते म्हणे घरदार पाहासाठी. तर जराशी येजो म्हणे तू. आम्हाला काही बरोबर बोलता येत नाही बाई म्हणे. मग जाऊ नाही का त्याची मदत करायला? आईले पाठवून दे तिथं. तुझी काही गरज नाही आहे. मोठ्या माणसाची गरज असते तिथं. तुला काय समजून जर राहिलं? हा, शंभर पुसाचा सवाद नाही चालली तिथं सोयरीक जोडायले. हा, नाही शंभर तर तुम्हीच पुसून देता. नाही तर लोक ठेवले सर्व जण शंभर पुसासाठी. आणि शंभरची इथे मला वाहत असता नाही तुम्हाला काय पाहा लागते? पाय मोहिनी लक्षात ठेव तू. काही कर कुठेही जाय, मी तुला मना करत नाही. पण लेकराला जर काही कमी जास्त झालं तर मी ऐकणार नाही. आताच सांगून देतो मी. हे मग आता मी तुला सिरियस म्हणून राहिलो म्हटलं. बाकी तू पाहत बस तुला काय करायचं आहे तर. लेकराला काय होते हो काही ना काही? हा, त्याला काय करून राहिली मी? त्याला काय करून राहिली म्हणजे तुझ्यावानी शिकून राहिली ना त्याला आतापासूनच. थोडेसे काही ना काही गुन्हा मही घेऊन येतो त्याले. नाही तर स्वतःसारखंच बनवून ठेवतो पुरं. चांगलीच आहे म्हटलं मी. जगाच्या मानानं तुम्हाला असं वाटतं का फक्त मीच खराब आहे काय जगात? मी चालली मग आता काय सुमन काकूच्या घरी. आता तुम्ही ड्युटीवर आता जाता का कधी जाता तर तुमचं तुम्ही पहा. आराम करत असेल तर करा. मी जातो तिकडे, कारण का मला पाहा लागते तिकडे. आताच जातो. हे का होय तयारी करून बसलो. आता नाही तर काय थांबतो का इथं? आणि थांबून काही अर्थ आहे काय मले? चल बा, लोक तरी त्याच्या बायका दिसते समोर तर बसते जराशे घंटाभर गोष्टी करते. पण मला तर वाटतच नाही का माझ्या बायकोसोबत 2-4 गोष्टी करावं प्रेमाच्या म्हणून. कारण का ते आहेच नाही त्या लायक. तुम्हीच नाही त्या लायक. मी जी आहे मला सगळं लायक आहे म्हटलं मी. आणि मी सगळं लायकीची आहे, सगळंच त्याची चांगलीच आहे म्हटलं. तुम्हीच पास स्वतःले. हा, त्या परीने एवढी मोठी गलती केली तरी म्हटलं सुमित बापूजी काही दिले फेकून नाही आले घराच्या बाहेर. घरातच ठेवून राहिले. अजून अजून लाड करून राहिले तिचा. हा, जसं की तिनं काही कधी केलंच नव्हतं. आणि मी आता काही नाही करू नये तुम्ही मला असे पायता निरे पाण्यात पाहिल्यावानी. तर बस तुम्हाला तशी काही बायकोची काही गरजच नाही आहे. आणि मग मलाच म्हणता अजून तू अशी आहे तू तशी आहे. तुम्ही माझ्यासोबत चांगले स्वागत नाही तर काय करू मग मी? मग माझ्या डोक्यात येते कुरापत्या जास्तीच्या. माय बिन काय करावं काय मी तिचं. हा, वारच आहे एक. काही बोलू शकत नाही काही म्हणू शकत नाही. मामीजीला सांगू का हिच्या गोष्टी अशी करते म्हणून हे? काय आपल्यालाच नाही ऐकत हे तर काय मायबापाला ऐकते हे? मायबापा परेशान झाले असं तर माय मस्तकी मारली गेले. हा, कोण झेललं असतं इले, मी झेलून तरी राहिलो बापा. जाऊ दे, चल मी निघतो आता ड्युटीवर जातो पहिले. घरात बसूनच काय करायचंय? आपल्या ड्युटी करावं, आपलं कामधंदा करावं बस. संध्याकाळी घरी आला आपलं जेवलं का झोपून राहावं. फालतूचे वाद होतच नाही घरात. आई अल्लग सांगते मले हिनं असं केलं आणि हे अल्लग सांगते मले मी काहीच नाही केलं. आता म्हणाव तर म्हणाव काय? कोणाला बोलू ना कोणाला म्हणून मला काही समजत नाही आता. हे कुठं चालली हो भटक भवानी? हा, दिवस नाही पाहत रात नाही पाहत, उठली का पयाली कुठं चालली आता? काय आता बाई माहीत असून नसल्यासारख्या करता. गण्या बापूजीच्या इथं पाहुणे येऊन राहिले ना आज. पोरीचे आई वडील येऊन राहिले ना घरदार पाहासाठी. तिथं मग बोलावलं नाही का सुमन काकून? उद्या येऊन जाजो म्हणे एवढ्या वाजता. म्हणून मी चालली आता तिथं. पाहुणे येईनच ना आता, वेळ झाला ना पाहुणेचा याचा. असं काय जाय जातं तर आता तुलेच बोलावलाय बापा. काय म्हणावं आता काय बोलावं आपण? तिले काही सुमनले काही अक्कल नाही काय माहित. हा, लहान लेकराच्या हातानं लगन जोडल्यावर जोडून राहिली ती. आता बाई मी लहान आहे का आता? हा, लहान म्हणून राहिले मला. मी लगन जोडून राहिले तर लहान झाली काय? एवढी मोठी आहे. मग लग्न झालं सगळं झालं तुम्ही म्हणता आता का लहान लेकराच्या हातानं लगन जोडून राहिली? काही बोलत राहता तुम्ही बी. अहो फक्त वाढली तू एवढी मोठी, पण बालबुद्धी आहे म्हटलं. त्या बुद्धीचा विकासच नाही झाला मोहिनी अजून. आता बाई जाऊ द्या मला आता. तुम्ही तशाच ना, तुमचं पोरगही तसंच फक्त हळूहळू धरते म्हटलं आपल्याला. हा, असं नाही म्हणत जाय मोहिनी करून राहिली ते चांगलं करून राहिली जाय, असं तर कधी म्हणतच नाही. काय म्हणणार आहे तुला कोणी? हा, चांगलं करून राहिली, चांगलं करतच नाही, करताच येत नाही तर कधी म्हणून बाबा तुला चांगलं करून राहिली म्हणून? थोडंसं घरातले कामावर लक्ष द्यावं ते होत नाही तुझ्याकडून. बाहेर बरोबर लक्ष देणं होते. लोकांच्या घरी लोकांच्या लग्न याच्यात बरोबर लक्ष देणं होते तुझ्याकडून. बरं आता बाई येतो मी, बसा तुम्ही. रिकाम पण आहे तुम्हाला, मला एवढं रिकाम पण नाही आहे म्हटलं बसाले. बेश्रमल्या वानाची लाज नाही बाई हिच्या जीवाले. एवढा बोलला तो आता घरात. हा, किती बोलला हो. एखादी बाई राहिली असती कोणी तर खोलीच्या बाहेर निघाली असती, तिथंच बोंबलली असती आणि झोपून गेली असती. पण हे पाहिजे माझ्या घरची बेशरम, जराची शरम नाही इले. हा, जनाची नाही तर मनाची नाही आहे. काय बरं सुमन काकूला तरी समजलं पाय धुवायला पाणी ठेवा लागते म्हणून. बकेट भरून ठेवली साजरी इथं. नाही तर हाय बाबा ते त्याला एवढंही समजत नाही का पाहुणे आले तर पाय धुवायला पाणी द्या लागते का त्याला चहा द्या लागते
का नाश्ता द्यायला लागते काहीच समजलं नाही. काय मी बाबा कसं होईल गण्या बापूजीचं आणि कसं नाही तर. सुमन काकू, सुमन काकू, आम्हाला बरं झालं मोहिनी तू येऊन गेली. हे पाय गण्या आताच गेला पाहुणे येण्यासाठी आणण्यासाठी. इथं आले म्हणते ते बस स्टँडवर आले म्हणते. तर आता ते जाय म्हटलं बापा जरासं घेऊन ये म्हटलं जाऊन नाही काय. तर चल बरं तू घरात पटकन कांदे गिंदे मिरच्या गिरच्या कापू लाग मले. हा सगळी धावपाई होती बिचारी एकटीच्या मागं. तरी तुला मी बोलावलं होतं लवकर येतो म्हटलं. काकू लय वेळची येऊन राहिली होती मी. हे येणं राजेशजीनं धरून ठेवलं मला. धरून म्हणजे थांबून ठेवलं बोलासाठी. ते बोलत राहिले आणि कायले जातं खरे. आणि मग आली कणी तात्याबाई. आमच्या आत्याबाईला पटत नाही काही कोणाच्या इथं काही करू लागलं तर. तुम्हाला वाटत असन का तुमची सोबती नाही ना तर भल्लीच चांगली आहे म्हणून. खपतच नाही द्यायला कोणाच्या इथं काही केलं तर. अशा आहे आमच्या आत्याबाई. काय करतं बाई आता असतेच कोणी ना कोणी. आता तिच्या घरी सोयरी का झाल्या तर सगळ्या आले मी होती म्हटलं. पोहे कर बाई आणि कांदा काप मिरच्या काप. हे कर ते कर आपल्या मागं होतं सर. चहा करणं चहा देणं कोण होतं पहिले हिच्या घरी. कोण ना कोणी. पोरीच्या वेळेस मीच होती बाई आणि सुनाईच्या वेळेस आता मीच होती. पोरायला पाहायला आले तर एवढ्याला पाहुणे यायचे इथं तर पटकन सावध दे सुमन ये म्हणून. याचे कपडे काय धुवून दिले याचे भांडे काय घासून दिले बापा म्या. तरी पाय बरं आहे काय ते सरला पहिले जराशी तरी. मैत्रीण म्हणते बापा. मैत्री गित्री काही नाही आहे. ते मोठे लोकच होते आणि गरीबच होते. गरीब ना मोठे लोकांची एवढी काही मैत्री राहू नाही शकत. पण मी पागल मला असं वाटते. जाऊ दे बाई चांगली आहे सरलाबाई चांगली आहे सरलाबाई. एवढ्याला शेतात काही पिकते म्हटलं तर कधी आणून नाही देत म्हटलं मुठभर. कायची मैत्री व्हायची असंच असते काकू. आता त्याला काय आहे झालं त्याचं काम. आता कायले म्हणते त्या तुम्हाला काही. त्या कोण ना तुम्ही कोण असं झालं ना. आता मला पहिले माहित असतं का नाही तर मी पहिलेच काढली असती म्हटलं माझ्या सासूची चांगली. आता मला म्हटलं म्हणजे मला म्हणता येते म्हणाले होते मला बोलायला होते. मला माहितच नाही काही तर मी काय बोलू. तरी मी जबरदस्ती आली काकू. मी म्हटलं नाही करायला जायला लागते म्हटलं. त्या काकूच्या घरी कोण आहे म्हटलं. पोरगीने आली म्हटलं त्याच्या पोरीची तब्येत नाही म्हटलं चांगली. तर आली नाही म्हटलं. ते आली असते तर मला काय विचारलं असतं म्हटलं त्यानं. मग नाही तर काय हो. चल मग घरात करू लाग मला पटपट. हो काकू. काकू जेवण ठेवलंय का मग पाहुण्यासाठी. होट कायले जेवण ठेवू मी त्याच्यासाठी. आई तर खाऊ घालू का इथं आणून त्याईले. त्या दिवशी त्याच्या घरी गेलो कब्बर चहा नाही पाजला होता त्याईनं. असे कोणते पाहुणे असते असे कोणते सोयरे असते बाबा. आणि मी त्याला काय जेवण घालू का इथं. मी मस्त तरी तर चहाही पाजन आणि पोहे खाऊ घालन. आणि जेवढा वेळ बसून तेवढ्या वेळा 2-4 वेळा चहा करून म्हटलं त्याच्यासाठी. दूधही आणून ठेवलं मी 2 लिटर दूध आणून ठेवलं चांगलं. मग अशी तशी आहो का मी. जेवणही घातलं असतं म्हटलं येईले. जर त्यानं मला चहा पाणी केलं असतं तर किती बेकार वाटलं मला सोड मी तर नेहमी जाईनच समजा. पण तुम्ही लोक काय यायला जाता परके. त्या लोकांचा तर विचार करायला पाहिजे होता तिने थोडंसं. बरं जाऊ द्या काकू ते आता चला तुम्ही घरात. या मामाजी या पाय की धुवा. पाय वाले कोणी बातच आले. पहिलेच येऊन तयार होते काय माहित. काकू पोरीची आई नाही आली का. हे कोण आहे मग मागची. अमाई हे तर काही साडी गिडीने घालून आली. व त्या दिवशी तर मोठ्या साडीत उभी होती. आज कोण असे कपडे घालून आली. माय असेच कपडे घालते वाटतं बाबा हे. सांग काय म्हणून सारे लोक हसन मले. येईन म्हणून बाबा पॅन्ट घालते म्हणून असं म्हणा. जाऊ द्या काकू तुमची येईन का नाही सर्व्हिसवाली आहे वाटते. सर्व्हिसवर जात असून तर घालत असं असे कपडे म्हणून इथे घालूत आली. जाऊ द्या घालते तर घालते आपल्याला कपड्याची काय घेणं देणार. लोक चांगले असले म्हणजे बस आहे. नाही पाय आम्ही धुवतच नाही. पाय आता हे थंडीचे कणी पाय धुवत नाही ना आम्ही अंग धुवत नाही. थंडी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही काहीच करत नाही. पाण्याचा वापरच करत नाही. म्हणजे तुम्ही हिवाळ्यात काय आंघोळी करत नाही काय मग थंडी राहते तर. नाही बाई आम्ही आंघोळ करतच नाही थंडीचं. हिवाळाभर आम्ही आंघोळ नाही करत. मग उन्हाळा लागला का मग लागन तर रोज आंघोळ करतो. कधी कधी तर दिवसातून 2 वेळा 3 वेळा आंघोळ करतो. पण हिवाळ्याभर आम्ही एकही वेळा आंघोळ करत नाही. काजू ये ना ये समोर ये. काय वाय किती बेशरम आहे मच्छचं पोट्ट. तिच्या मायबापाच्या समोर त्याच्या मायबापाच्या समोर चांगला आवाज देऊन राहिला. काजू ये समोर ये. याचं काही खरं नाही बाबा. वाया गेला हे पोट्ट पुरं. काजू तू लय आठवण येऊन राहिली होती मला कालपासून. मला बी तुझी लय आठवण येऊन राहिली होती गण्या. समजलं का तुले. काजू म्हणतस मले. समजलं मले. काय म्हणते तुले गण्या म्हणते मले. चल मग आता घरात. सुमन काकू माय तर काय म्हणते तर काकडी वाणी आहे व. आणि बाप पाहिला ना तर लड्डू वाणी आहे गोल गोल. अजबच जोडी आई यायची तर. अगदी मोहिनी काय म्हणते तर ऐकन की कोणी तर रागीन बिचारे ते चालले फाल्ले गेले ना. ते काजू येईन हातची कशी भेटले गण्याले तर ते भेटणार नाही. आणि गण्या मग मायावरच वैता करून अजून. पहा भाऊ असं आहे बा आमचं घर. आता तुम्हाला पसंत येते नाही येत तुमच्यावर आहे बा. आता तुमच्या घरापेक्षा आमचं घर असंच आहे साधं सुद्धा नाही काय. पोरीले पोराले राहायला चांगलं वाटलं म्हणजे बस आहे. त्याला आवडलं म्हणजे बस असते नाही काय. बाई आता काय सांगू. माझ्या पोरीसाठी तर चांगले येऊन राहिले म्हटलं. 10-15 पाहुणे असे उभे आहे म्हटलं रस्त्यात. माझ्या पोरीसाठी हार घेऊन उभे आहे. पण आता काय करतं माझ्या पोरीले पोरगच हे पसंत आलं. तर मग आता बापाची हारून गेली तिथं. आता हारला बाप तिथं आता पोरीच्या समोर. काही बोलता येत नाही ना काही म्हणता येत नाही आता लेकराच्या समोर आपल्याला. काय सांगता आम्हाला तर भल्लीच पसंत आहे तुमची पोरगी. मोठी साजरीच आहे. आता हे पोट्ट ऐकून नाही राहिलं म्हणून होय. नाही तर मी आता ही पोरगी करूच नसते दिल्ली. हो भाऊ हे तर बरोबरच आहे म्हणा. लेकराच्या समोर आपल्याला जाता येत नाही. काकू चहा पाणी करायला लागेल ना. चहा ठेवतो मी पटकन.
आणि तुम्ही तोपर्यंत बोला याच्यासोबत. आणि माझी सासू येतेच. माझ्या सासूने सांगितलं ना, ये जा म्हटलं थोड्या वेळानं. ठीक आहे ना, ठेव तू चहा ठेव. चला मग आता आपण बाकीचं आता उद्या पाहू, उद्याच्या भागात. तोपर्यंत आपल्याला आपल्या सगळ्या कमेंट करणाऱ्या बहीण भावाचे नावं घ्यायचे आहे. आता जेवढे आपल्याला कमेंटमध्ये नावं टाकले तेवढ्या सगळ्याचे नावं आपण घेऊ. पण कोणी राहिलं कोणी सुटलं तर नाराज होऊ नका बा. तुम्हाला मी पहिलेच सांगतो की कमेंटमध्ये नावं टाकत जा, मी सगळ्यांचे घेतो. बरोबर नाही काय? चला मग आता आपण नावाला सुरुवात करू. सुनंदा नगराडे ताई, धन्यवाद तुमचे. प्रियंका मोहन ताई, कुशल वर्गणे, वैशाली अंतनी, उज्ज्वला चारहाते ताई वाशिम, निलिमा राजूरकर ताई अमरावती, ललिता भरडे ताई, ज्योत्स्ना जाधव ताई हिंगणघाट, चंद्रकला ताई, अर्चना फुलबांदे, दर्शना धोटे नागपूर, शैला सावंत, खुशाल कनके, भारती वाघमारे उमरेड, अश्विनी पारिसे ताई, पद्मजा पाठक ताई, कुमुद उघडे ताई, सोनाली ठाकरे ताई, मंगला डहाके ताई, सिंधू डोंगरे ताई, उर्मिला डोंगे ताई, उषा परदेशी ताई, तुमचे खूप 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 धन्यवाद. पूजा महाजन ताई, मनीषा चावरे ताई, दीपिका ढमढेरे ताई पुणे, शांताबाई, लता चौधरी, कल्पना राठोड ताई, नंदा आंबागडे, शिल्पा वानखडे, उषा फुके, प्रतिभा पिकले, उमा राऊत, दीपाश्री चिपकार, माधवी राऊत मुंबई, दीपाली उईके भंडारा, वैष्णवी ताई, एंजल सोनुटवीन, उर्मिला ढोंगे नाशिक, रश्मी दळवी, शुभदा गोठणकर डोंबिवली मुंबई, अश्विनी भट्ट ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. अश्विनी गहुले ताई सायखेडा, मंदा सतंगे ताई नागपूर, सलोनी पाटील, पूजा काळे, कविता चुनरकर ताई, अर्पिता सचिन शहा बऱ्हाणपूर, अनुराधा महल्ले ताई पुणे, वैशाली वराडे, रेणुका उकरडे नागपूर, अर्चना पारवे, निखिल दातीर, सुजाता डेरे, रंजना इंगोले, शिल्पा भगुरकर, कुंदानी नावे, दिगू बेदरकर, चंदा उमरकर संग्रामपूर, शिवान शेलोकार, सुषमा गुल्हाने, निर्मला रघुवंशी, सविता गोटमारे, प्रियंका इप्पर, ज्योती पोचलवार, अपर्णा शर्मा, जागृती गायकवाड, सुंदर सुरेख रंगोली, सीमा बडे, लता क्वीन ताई तुमचे पण खूप 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 मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढ्या जणी मला कमेंट करता आणि मोहिनीला इतका सपोर्ट करता, मोहिनीला पसंत करता. अशाच मोहिनीला पसंत करत जा, कारण मोहिनी पण तुम्हाला खूप पसंत करते. आणि मोहिनी तुमच्यासाठीच एवढे व्हिडिओ घेऊन येते आणि बनवून आणते, स्वतः बनवते, त्याच्यानंतर तुमचा विचार करते. तर तुम्ही पण मोहिनीला सपोर्ट करत जा या गोष्टीसाठी. आणि मोहिनी असेच तुमची नावं घेत राहीन. कमेंटमध्ये मी जेव्हा म्हणते तुम्हाला नावं टाका तेव्हा नावं टाकत जा. आणि ज्यांचे नावं नाही घेण्यात आले त्यांचे पण खूप धन्यवाद. असं नका समजू की त्यांचे पण धन्यवाद नाही, सर्वांचे. जे माझे बहीण भाऊ व्हिडिओ बघत असेल माझे, त्यांचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. आम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला बिलकुल विसरू नका. आणि आपलं नवीन जे चॅनल आहे विदर्भाची चुगली ते पण पहा. शांताबाईचे छान छान व्हिडिओ मिळते तुम्हाला त्याच्यात. आणि त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटते. तर त्याच्यावर सर्च करा आणि ते व्हिडिओ पहा आणि त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा. ते पण व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. आणि आम्ही व्हिडिओ रोज सोडतो, असं तुम्ही समजू नका की व्हिडिओ आम्ही सोडत नाही म्हणून. तरी पण आपले व्हिडिओ बघा आणि आपल्याला सपोर्ट करा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत मोहिनीला रजा द्या. बाय बाय.